सर्वांना नमस्कार, सर्वांना जय भीम। सर्वांची मी आज क्षमा मागतो, कारण 9 वाजता सुरू होणारं आपलं हे फेसबुक लाईव्ह 9:30ला करावं लागलं, कारण आज दिवसभर आमच्याकडे मोरबे धरण आहे, जे नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करतं। 32 वर्षापूर्वी याचं बेकायदेशीर भूसंपादन झालं आणि 32 वर्षात कोणताही कायदा न लावल्यामुळे तिथल्या आदिवासींचं पुनर्वसन झालेलं नव्हतं आणि म्हणून आज आम्ही दिवसभर आंदोलन केलं आणि त्या धरणाचं नवी मुंबईला जाणारं पाणी बंद केलं आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस तिथे होते आणि आदिवासीसुद्धा 3 ते 4 हजारांच्या संख्येने होते आणि याच्यामुळे पूर्ण दिवस त्यात गेला आणि शेवटी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा लिहून दिलं त्यानंतर हे आंदोलन थोडंसं आम्ही शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु जोपर्यंत पुनर्वसन नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशा भूमिकेमुळे मला उशीर झाला। त्याच्यामुळे बहुजन संघटकवर जाहीर केल्यामुळे मला बोलायला उशीर झाला। तर आजचा आपला बोलण्याचा विषय आहे की ओबीसी आंदोलनामुळे एकूणच मागासवर्गीय आरक्षणाच्या बाबतीत मागासवर्गीय समाज बांधवात स्वाभिमानाची भावना निर्माण होत आहे। आपण मागे पाहिलं की जरांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्रात झालं आणि त्याच्या अगोदर 58 क्रांती मोर्चे झाले आणि या सगळ्या आंदोलनामुळे मागासवर्गीय नसलेल्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी भावना सत्ताधारी राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाली, जी निर्माण केली गेली आणि त्या दिशेने प्रवास शासनाचा सुरू झाला होता आणि याच्यावरच अनेक गोष्टी झाल्या। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीला येऊन 1 मराठा लाख मराठा, सगळे सोयऱ्यांना दाखले द्या, कुणबी दाखले द्या, अशा प्रकारचं अतार्किक आणि चुकीच्या गोष्टी इथे मांडल्या आणि एक जो कधीच समाज मागासवर्गीय नव्हता त्यांना आरक्षण देण्याच्या दिशेने शासनाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या आणि म्हणूनच या सगळ्याला छेद देण्याचं काम आपल्याला माहीत आहे की लक्ष्मण हाके आणि आपले मंगेश ससाणे, ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांच्या उपोषणाने झालं। त्याच्या अगोदर आपल्याला कल्पना आहे की माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सुद्धा खूप मोठे मेळावे घेतले होते, परंतु जरांगे पाटलांनी उपोषणाच्या निमित्तानं या देशामध्ये किंवा महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण तयार केलं आणि त्या उपोषणासमोर सरकार झुकायला लागलं होतं आणि अशाच प्रकारचं आंदोलन जेव्हा ओबीसीनी केलं तेव्हा मराठा आंदोलनातला, मराठा आरक्षणातला फोलपणा पुढे आला। कारण जरांगे पाटील हे जे आंदोलन करत होते हे आंदोलन त्याची मांडणी होती की पोकळ होती, कारण मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास नव्हता, तो सरंजामी समाज आहे, क्षत्रिय समाज आहे, त्यांना आरक्षण मागण्याचा कोणताच अधिकार नव्हता आणि मागच्या काळात 8-9 आयोगाने ते मागासवर्गीय नाहीत असे दाखले दिले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की मराठा समाज हा कोणत्याच दृष्टीने प्रतिनिधित्व नसलेला, मागासवर्गीय नसलेला समाज आहे आणि त्याच्यामुळे त्याला आरक्षण देता येत नाही। परंतु मराठ्यांच्या अहंकारी स्वभावाप्रमाणे त्यांनी त्यांची मांडणी महाराष्ट्रात केली आणि या मांडणीची चिकित्सा कोणी न केल्यामुळे त्यांची मागणी पुढे वाढत गेली आणि याच पद्धतीनं जेव्हा ओबीसीमधली तरुणाई या आंदोलनात उतरली, प्राध्यापक हाके यांनी मराठा आरक्षणाच्या आणि जरांगेच्या सगळ्या आंदोलनाची चिरफाड केली। याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की मंगेश ससाणे यांनी सुद्धा आंदोलनाची चिरफाड केली, जी चिरफाड प्रकाश अण्णा शेंडगे आणि भुजबळ साहेब यांना करता आली नव्हती, कारण हे राजकीय नेते राजकीय हातचं राखून बोलत होते आणि त्यांची भाषाच अशी होती की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु ओबीसीतून ते नको किंवा त्यांना स्वतंत्रपणे द्या, ही जी मांडणी होती ही मांडणी फसवी मांडणी होती आणि अशाच प्रकारची मांडणी अगोदरच्या काळात बामसेप या संघटनेचे वामन मेश्राम करायचे आणि ते असं दाखवून द्यायचे की मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे। मध्येच बाळासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे माझ्याकडे आयडिया आहे की मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ आणि हे लोकांना संभ्रमात टाकायचे की बाबा मराठ्यांना आरक्षण देता येतं आणि मराठ्यांच्या भीतीतून मराठ्यांच्या क्षत्रियत्वाला घाबरून अनेक मागासवर्गीय ओबीसी नेते सुद्धा अशा प्रकारची मांडणी करत होती की बाबा ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देता येतं। अशा प्रकारचे अनेक वक्तव्य आणि भाषणं आपण त्यावेळी ऐकली, परंतु आपल्या कानाला चांगलं वाटतं आणि मराठा हे सत्ताधारी आहेत, मग त्यांच्या विरोधात कोण जाणार, पुढे जायचं कशाला, मग त्यांना आवडेल ते सुखावतील असं बोलायचं, पण त्यांना सुखावत असताना, त्यांना गोंजारत असताना ओबीसी SC ST यांच्या जीवाचे काय हाल चाललेत याच्याशी कोणाला घेणं देणं नव्हतं। कारण मागासवर्गीयांनी मारच खायचा असतो, मागासवर्गीयांनी उच्चवर्णीयांच्या लाथा खायच्या असतात आणि ह्या उच्चवर्णीयांच्या लाथांखाली चिरडणे जाणं हेच मागासवर्गीयांचं जीवन आहे। अशा प्रकारची गुलामीची मानसिकता ओबीसी SC ST यांच्यामध्ये होती आणि उच्चवर्णीयांना
तुडवायची सवय जी हजारो वर्ष लागलेली आहे मागासवर्गीयांना तुडवायची, ती त्यांची सवय तशीच वृद्धिंगत होत गेली. आणि यामध्ये जेवढे उच्चवर्णीय लोक दोषी आहेत त्यापेक्षा सर्वात जास्त दोषी हे आपले ओबीसी SC ST बांधव आहेत. कारण त्यांच्या मनामध्ये आरक्षण हा सामाजिक न्यायाचा विषय आहे, संविधानातल्या समतेचा विषय आहे, अशी भावनाच तयार झाली नव्हती. आणि म्हणून एकूणच आज हे जे आंदोलन जरांगे पाटलांच्या विरोधातलं लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांचं आंदोलन आहे, ते आंदोलन विजयाच्या ओबीसींच्या विजयाची आशा आहे. आणि ओबीसींच्या विजयाची आशा वाढत चाललेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे याचा पहिला जो परिणाम आहे तो असा झालेला आहे की ओबीसी स्वतंत्रपणे आरक्षणासाठी लढतात, ही गोष्ट एकूणच मागासवर्गीयांच्या दृष्टीने अत्यंत स्वागताची गोष्ट होती. आणि याचं पहिलं स्वागत हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की जरांगे पाटलांना पाठिंबा बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता. त्याला खासदार करा, त्याला उमेदवारी द्या आणि गरीब मराठ्यांना आरक्षण द्या, असं चुकीचं वक्तव्य बाळासाहेबांकडून झालं होतं. खरं म्हणजे आरक्षणामध्ये गरिबीवर आधारित आरक्षण देता येत नाही आणि ते देता येत नाही हे माहीत असून सुद्धा आपल्या केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलतेवर ब्राह्मणांना आरक्षण दिलं. आणि त्या ब्राह्मणांच्या आरक्षणामध्ये सगळे उच्चवर्णीय आहेत, त्याला EWS आरक्षण आहे, परंतु याला संविधानाचा कोणताही आधार नाही. आरक्षणाची कल्पना आपल्या देशात जी आलेली आहे ती कल्पना किंवा जी न्यायाची स्थिती आहे, न्यायाची भावना आहे, ही मुळात मनुस्मृतीने ज्या पद्धतीने शोषण या देशाचं केलं, मनुस्मृतीचे जे लाडके लोक आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी या देशाचं अखंड शोषण हजारो वर्ष केलं. आणि इथल्या 85% ओबीसी SC ST आणि स्त्रिया यांना सर्वाधिकार नाकारले. आणि त्या अधिकार नाकारातून जे शोषण निर्माण झालं आणि ते शोषणातून सत्ता संपत्ती आणि धर्म उभारायला, यामुळेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे बलवान झाले आणि यांनी आपल्या देशाला प्रचंड प्रमाणात लुटलेलं आहे. आणि ही जी लूट आहे, हे शोषण आहे, हे शोषण उघड करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की शूद्र खचले हे शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे, आणि म्हणूनच त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे. आणि शूद्रातिशूद्रांमध्ये म्हणजे ओबीसी SC ST मध्ये पहिला शिक्षणाचा अधिकार हा स्त्रियांना भेटला पाहिजे, कारण मनुस्मृतीने सगळ्यात जास्त शोषण हे आपल्या स्त्रियांचं केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं संशोधन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलेलं आहे. मला ओबीसीना हे सांगायचं आहे की ओबीसी जातींमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु झालेले आहेत. आणि ह्या गुरूंना ओबीसी आजही ओळखत नाहीत. ज्या पद्धतीने बौद्ध बांधव आणि आंबेडकरी बांधव महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा सन्मान करतात, तसा सन्मान ओबीसी करत नाहीत. कारण आतापर्यंत ह्या आंदोलनाला यश येईपर्यंत, म्हणजे ही जी 2 उपोषणं झाली तोपर्यंत ओबीसीना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे समस्त ओबीसी समाजाचे गुरु आहेत अशा प्रकारची स्वाभिमानाची भावनाच नव्हती. आणि म्हणून आपले गुरु कुठेतरी धर्मपंडित आहेत, आसाराम बापू असेल, बुवा असतील. आताच आपल्याला माहित आहे की उत्तर प्रदेशमध्ये घटना घडली की साधारणपणे 100 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावली. असे जे गुरु आहेत हेच गुरु ओबीसींचे असतात. आणि त्यांना कधीच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आमचे गुरुवर्य आहेत ही भावना समजली नाही, कारण गुलामी नसानसात भिनलेली होती. बंधू आणि भगिनींनो, मला आज जो विषय सांगायचा तो असा आहे की ह्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाची अशी चिरपाट झाली की आमच्या सगळे सोयऱ्यांना दाखले द्या, आमच्या एवढ्या कुणबी नोंदी सापडल्यात म्हणून आम्ही कुणबी झालो, मराठ्यांची कुणबी झालो, अहंकार मात्र मराठ्यांचा, मराठा समाजाला सरसकट आरक्षण भेटलं पाहिजे, अशा भयानक घोषणा महाराष्ट्रात होत होत्या. आणि या घोषणांना कुणीही आडवं जाणारा नेता किंवा विद्वान महाराष्ट्रात सापडत नव्हता. आणि अगोदरचा जो शहाणपणा आपल्या लोकांनी केला होता की बाबा ओबीसीना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, मग तुम्ही काळजी कशी करता, हा जो सगळ्यात मोठा प्रचार होता बामसेपचा, तो प्रचार इतका महागात ओबीसीना पडला की खरं म्हणजे आरक्षणाविषयी म्हटलं की ब्रँडिंग झालेलं आहे की आंबेडकरी लोकांचं. आरक्षणावर बोलण्याचा अधिकार हा सगळ्या आंबेडकरी विद्वानांना होता, कारण ओबीसीना हे आरक्षण हे कुबड्या वाटत. कारण हिंदुत्ववादी लोकांनी ओबीसीना सांगितलं होतं की बाबा आरक्षण एक कुबड्या आहे, त्याचा आधार घेऊ नका. आणि म्हणून आरक्षणाकडे कुत्सित नजरेने बघणारे समस्त ओबीसी होते. जे काही संघर्ष करायचे ते आंबेडकरी लोक करायचे, परंतु त्यांनी केलेला संघर्ष, मंडल आयोगाचा आग्रह, हे सगळं खूप जमेचं असताना सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही जी भूमिका आली, ती भूमिका ही चुकीची भूमिका होती. आणि त्या चुकीच्या भूमिकेला अनेक लोक बळी पडले. आणि यातून ओबीसी नेतृत्व पुढे येत नव्हतं. ओबीसींचे सगळेच नेते, मग ते राजकीय असतील किंवा सामाजिक असतील, हे नेहमीच बोलायचे की मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, ते स्वतंत्रपणे द्या. परंतु जे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत
त्यांना स्वतंत्रपणे सुद्धा आरक्षण देता येत नाही. आणि जे काय आरक्षण देता येतं ते बऱ्याच वर्षापासून मराठा समाजाचे नेते सांगायचे आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे. आजही संघाचे लोक किंवा हिंदुत्ववादी लोक किंवा ओबीसी मधले जे RSSचे लोक आहेत किंवा RSSला मानणारे लोक आहेत ते सुद्धा सांगतात की आरक्षण हे जाती आधारित नको, आरक्षण हे आर्थिक निकषावर द्या. जे गरीब आहेत त्यांना आरक्षण द्या. परंतु आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा ज्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे त्यांना हे पूर्ण माहित आहे की भारतामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे 15% लोक उच्चवर्णीय होते. मनुस्मृतीने यांना सर्वाधिकार दिले होते आणि सगळे मानवी अधिकार हे 85% ओबीसी, SC, ST यांचे नाकारलेले होते. आणि म्हणून ज्यांचं शोषण 1000 वर्ष झालं, ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलं, त्यांना आरक्षण देऊन पुढे आणणं ही काळाची गरज होती. आणि हा नैसर्गिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात केला. आणि त्या न्यायासाठी समर्थनीय अशी अनेक भाषणं लिहिली, अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले आणि साहित्य रचना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य हे एकमेव साहित्य आरक्षणाच्या समर्थनार्थ भारतात आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांना अस्पृश्य मानणारा हा जो 52% ओबीसी आहे, हा समाज जसे उच्चवर्णीय त्यांना अस्पृश्य मानायचे तसे मनातून अस्पृश्य मानणारे अनेक ओबीसी होते. मला अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत नारायण नागू पाटील या आमच्या आगरी समाजाच्या नेत्यांनी काम केलं, कोकणामध्ये काम केलं. राव बहादूर शिके बोले हे भंडारी समाजाचे नेते होते, कुणबी समाजाचे नेते होते. या अनेक लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून कुळ कायद्याचं आंदोलन केलं, चौदार तळ्याचं आंदोलन केलं, चिरनेर जंगल सत्याग्रह केला, आरक्षणाचं आंदोलन केलं. आणि यामुळे बाबासाहेब कोकणाला बऱ्यापैकी समजले. परंतु संपूर्ण देशात अशी स्थिती नव्हती. बाबासाहेबांना कमी लेखण्याची वृत्ती बाबासाहेबांच्या मरणोत्तर काळात सुद्धा आजही तशीच आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं, त्यांचं साहित्य आपण जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत आरक्षणामागची भूमिका ओबीसीना समजणं अवघड आहे. आणि म्हणूनच आता ज्या 2 तरुण नेत्यांनी ही जी आंदोलन केली, ती आंदोलन ही ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत इथला ओबीसी तरुण हा सकारात्मक दृष्टीने पाहायला लागलाय, याचं द्योतक आहे. आणि म्हणून मी आपल्याला अभिमानाने सांगेन की जरांगे पाटील या मराठा नेत्यानं किंवा 58 क्रांती मोर्चे काढणाऱ्या मराठ्यांनी आम्हाला आरक्षण पाहिजे असं म्हटल्यानंतर अगोदर पहिला धक्का ओबीसीना बसला की ज्या क्षत्रिय अहंकारावर ओबीसी सुद्धा जगत होते की बाबा या देशामध्ये ब्राह्मण असणं हा अभिमानाचा विषय होता, या देशात मराठा असणं हा अभिमानाचा विषय होता, या देशात वैश्य असणं, उच्चवर्णीय असणं हा अभिमानाचा विषय होता. आणि आम्ही सुद्धा सगळेजण क्षत्रिय आहोत, काही लोक ब्राह्मण आहेत, ब्राह्मणांसारखे गोरेपान दिसतात म्हणून आम्ही ब्राह्मण आहोत अशी ढोंग करणारी, कानामध्ये बाळ्या घालणारे ओबीसी लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला समाजात पाहायला मिळतात. कारण हा देशात जो अहंकार मनुस्मृतीने पोहोचला होता तो उच्चवर्णीय असण्याचा, मागासवर्गीयांचा अभिमान बाळगण्याचा विषयच नव्हता. मागासवर्गीय म्हणजे हलके, मागासवर्गीय म्हणजे गुलाम, हे सगळ्यांना माहित होतं. आणि म्हणून मागासवर्गीयांच्या मनामध्ये कधीतरी स्वाभिमान जागृत होईल अशी अवस्थाच नव्हती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये हे दाखवून दिलं की या देशामध्ये स्वतःच्या बद्दल अभिमान बाळगणाऱ्या जाती जन्माधारित श्रेष्ठत्व हे मनुस्मृतीने फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना दिले. आणि त्यांच्या श्रेष्ठत्वामुळे ते सतत सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत. अधिकाराच्या सगळ्या जागा, मग तो धर्म असेल, सत्ताकारण असेल, अर्थकारण असेल, यामध्ये व्यापले ते 15% लोक देशाच्या सगळ्या भूभागावर ते बसलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये मागासवर्गीयांना काही मानवी अधिकार असले पाहिजेत, हा जो शोध आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावला. आणि म्हणूनच देशामध्ये आपल्याला माहित आहे वर्णभेदाविरुद्ध संघर्ष झाले, या देशामध्ये भांडवलदार आणि कामगार यांचा संघर्ष झाला. परंतु भारतातला संघर्ष अत्यंत वेगळा होता. भारतातला संघर्ष हा उच्च जातीय, उच्च वर्णीय यांच्या विरुद्ध मागासवर्गीय 85% लोक, स्त्री शूद्र असा संघर्ष होता. आणि या संघर्षाला उभं करणं अत्यंत अवघड होतं, कारण धर्म हा मागासवर्गीयांच्या विरोधात होता, मनुस्मृती ही विरोधात होती, इथले राजे, इथले क्षत्रिय राजे त्यांच्या मागासवर्गीयांच्या विरोधात होते, इथला व्यापारी वर्ग सुद्धा मागासवर्गीयांच्या विरोधात होता. संपूर्ण देशातलं वातावरण हे मागासवर्गीयांच्या विरोधात असताना सामाजिक न्यायाचा विषय या देशामध्ये रुजवणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये काय केलं असेल तर देशाला झालेला महारोग म्हणजे मनुस्मृतीचा रोग, हा उच्चवर्णीय मानसिकतेचा रोग, या रोगानं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यामध्ये अहंकार निर्माण केला. आणि जो अहंकार जन्मताच आम्ही श्रेष्ठ आहोत अशा प्रकारचा अहंकार होता. आणि जन्मानेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जसे श्रेष्ठ आहेत तसेच ओबीसी, SC, ST आणि स्त्रिया ही जन्मताच हलक्या आहेत. आणि त्यांच्या पूर्वजन्मांच्या कर्मामुळे हा त्यांना जन्म भेटलेला आहे. आणि आता उद्याचा जन्म चांगला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवाच करा, या सेवेमुळे तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळेल. आणि त्यामुळे इथला शूद्रातिशूद्र कधीही बंड करत नव्हता. आणि म्हणून जगातल्या क्रांती अभ्यासलेले लोक सांगतात की या देशातली 85% जनता प्रचंड अन्याय अत्याचार होऊन, लाथा खाऊन, मार खाऊन
बलात्कार होऊन सुद्धा बंड का करत नाही? कारण त्यांनी बंड करू नये अशी परिस्थिती इथल्या धर्माने उभी केली होती आणि या धर्माच्या विरोधात बोलायची हिंमत आजही ओबीसीच्या नेत्यामध्ये नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या साऱ्या व्यवस्थांची चिकित्सा केली. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या धर्माची चिकित्सा केली आणि इथला धर्म हा धर्म नसून अधर्म आहे. या अधर्माने या इथल्या ओबीसी एससी एसटी यांचं हजारो पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे. आणि म्हणून ही शोषणाची जी पद्धत आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही जी पद्धत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उघड केली. आणि म्हणून नेहमी मी माझ्या भाषणात सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं क्रांती प्रतिक्रांती पुस्तक वाचा. वामन मेश्राम यांच्या बामशेनी जी घोडचूक केली की फक्त ब्राह्मणच शोषण करतात आणि मराठी शोषण करत नाहीत, हे डोळ्यांना दिसणारं सत्य त्यांनी नाकारलं. आणि महाराष्ट्रातलं जे वास्तव होतं की महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त शोषण कोणी केलं असेल तर मराठ्यांनी केलं. आणि मराठ्यांच्या बरोबरीने ब्राह्मणांनी केलं आणि वैश्यांनी केलं. आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीयांना ओळखण्याची बुद्धी ओबीसीना येणं अवघड होतं. आंबेडकरी लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना भारताचं शोषण चांगलं समजतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे ज्या पद्धतीने बौद्ध समाज आज ज्या उंच ठिकाणी पोहोचलेला आहे तो या मराठा आणि ब्राह्मणांबरोबर वैश्यांबरोबर स्पर्धा करू लागला. आणि त्यांच्या मनामध्ये हे जे धर्माचा अवकाश आहे, हिंदू धर्माने ज्या कल्पना केल्या होत्या स्वर्ग नरक चमत्कार देव देवता यांना भेदून जाण्याचं, या अवकाशापलीकडे जाण्याचं काम धर्मांतरामुळे बौद्ध बांधवांनी आत्मसात केलं. आणि म्हणूनच याच लोकांनी आरक्षणाची लढाई एक हाती चालू ठेवली. त्यांच्या वरील खरं म्हणजे इतर ज्या एससी जाती होत्या किंवा आदिवासी बांधव होते ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते सुद्धा आलेले नव्हते. पण ओबीसीने यात उडी घेणं गरजेचं होतं. मंडल आयोगाच्या आंदोलनानंतर ओबीसीमध्ये ही जागृती थोडीफार आली. आणि मंडल आयोगाचं आंदोलन जर उभं राहिलं तर इथला धर्माचा विध्वंस होईल हे सगळ्या RSS आणि बीजेपी विश्व हिंदू परिषदांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांच्या विरोधात त्यांनी कमंडलचं आंदोलन केलं. आज सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागच्या काळातच राम मंदिराचं आंदोलन केलं आणि राम मंदिराचं जीर्णोद्धार करून ओबीसीने दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला मी राम मंदिराचं दर्शन घडवणार आहे, त्यासाठी फुकट गाड्या फुकट प्रवास अशा सवलती दिल्या. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने देशामध्ये चिकित्सा शिकवली आणि या चिकित्सेतून सिद्ध झालं की राम हे सुद्धा ढोंग आहे. आणि याच रामानं शंभुकाचा या ओबीसीचा वध करून ओबीसीना शिक्षण नाकारलेलं आहे. महाभारतामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की एकलव्याचा अंगठा कापण्याचं काम या महाकाव्याने केले आहे. आणि म्हणून या देशात घरोघरी पसरलेली प्रत्येक शेवटच्या कोपऱ्यात गावखेड्यात पोहोचलेली ही जी दोन्ही महाकाव्य आहेत ही मागासवर्गीयांच्या विरोधी आहेत, ओबीसींच्या विरोधी आहेत असं सांगणारे विचारवंत ओबीसीमध्ये निर्माण झाले. मी अभिमानाने सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर नारायण नागू पाटील यांनी काम केलं आणि त्यांच्या दुसऱ्या पिढीत नारायण नागूंचे चिरंजीव दत्ता पाटील यांनी अनेक अशी भाषणं केली, व्याख्यानं केली की ओबीसींचे डोळे उडावेत. आणि याच पद्धतीने लोकनेते दिबा पाटील यांनी सुद्धा उरण पनवेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसींना जागवण्याचं काम केलं. ओबीसींना जागवणं म्हणजे केवळ ओबीसी आरक्षण सांगणं असं नाही, तर ओबीसींना जागवायचं असेल तर ओबीसींच्या डोळ्यासमोर असलेला गर्व से कौम हिंदू असा अभिमानाचा विषय असेल, धर्माच्या चिकित्सा करणे गरजेचं आहे. आणि मागच्या पिढीतले ओबीसी नेते होते आणि धर्म चिकित्सा केली होती. पण आजच्या पिढीतल्या लोकांना राग येईल कदाचित, पण मला सांगावं असं वाटतं की आमचे छगन भुजबळ असतील किंवा प्रकाश अण्णा शेंडगे हे धर्मचिकित्सा करूच शकत नाही. कारण या मागच्या पिढीतली जी चिकित्सक पिढी होती त्यांचं अनुकरण ते करू शकत नाही. आणि म्हणून ज्यांना धर्मचिकित्सा करता येत नाही ते ओबीसी आरक्षणाचं महत्त्व समजूच शकत नाही. कारण ओबीसींचं आरक्षण हे धर्मातल्या गुलामगिरीमुळे आलेले आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मंगेश ससानी यांच्यासमोर मोठं आव्हान आहे की भुजबळ साहेबांना धर्मचिकित्सा करता आली नाही किंवा प्रकाशांना शेंडगेंना करता आली नाही, पण आता त्या दोन नेत्यांची जागा घेतलेले दोन तरुणांना भविष्यात धर्मचिकित्सा करावी लागणार आहे. आणि म्हणून जरांगे पाटील यांनी क्षत्रिय अहंकारातून आरक्षणाची पेरणी केली किंवा मराठा क्रांती मोर्चाने तोच क्षत्रिय अहंकार ठेवला. ते सांगतात की आम्ही अशी इतकी शिस्तबद्ध आंदोलनं केली, कागदाचा कप्ता पडला तरी ते आम्ही उचलायचो, स्वच्छता शिस्त आमच्यात होती, परंतु त्यामध्ये शहाणपण नव्हतं. आणि म्हणून 58 मराठा क्रांती मोर्चामध्ये भाषणच नव्हतं. खरं म्हणजे लोकांना समजवण्याची भूमिका त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये व्हायला पाहिजे, प्रबोधनाची भूमिका व्हायला पाहिजे, परंतु ते मूक मोर्चे निघाले. त्या मोर्चांचं सगळ्यात मोठं अपयश होतं ते मुके मोर्चे होते, त्यामध्ये धर्मचिकित्सा किंवा प्रबोधन नव्हतं. आणि म्हणून हे मोर्चे होते, हे मोर्चाचा उद्देश क्षत्रिय अहंकारातून क्षत्रिय दहशतवादातून ओबीसी एससी एसटींना घाबरवणं हा उद्देश होता. यांचे गुरु म्हणजे गुप्त गुरु कदाचित ब्राह्मणच असतील, शेटजी भटजी असतील, त्यांनी याला पैसा पुरवला असेल असं मला वाटतं. आणि म्हणून 58 क्रांती मोर्चे हे निष्फळ ठरले. आणि त्यांची चुकीची त्यातली एक मागणी होती की ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा. याचा अर्थ स्पष्ट होता की हे क्षत्रिय लोक आहेत
मराठा ही शूद्र नाहीत आणि मराठा हे आरक्षण मागण्याच्या लायकीचे लोक नाहीत हे स्पष्ट त्या 58 क्रांती मोर्चातच झालं होतं. परंतु त्यानंतरच्या काळात जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं आणि ज्या अहंकाराने केलं, त्यांची जी भाषा सुरुवातीला होती आणि आता आहे ती क्षत्रियांची भाषा आहे, ती काही शूद्रांची भाषा नाही. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक वक्तव्यातून त्यांच्या चेहरेपट्टीतून आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून किंवा या जरांगे पाटलाच्या आंदोलनातून हे जे जेसीबी घेऊन फुलं वाहणं किंवा खूप मोठा खर्च करणं, मोठमोठ्या गाड्या फिरवणं, यातून ते मागासवर्गीय आहेत किंवा शोषित आहेत असं कुठंच दिसत नव्हतं. आणि एवढं असून सुद्धा ओबीसी विचारवंत यावर बोलत नव्हते की मराठा हे कुठल्याच अर्थाने मागासवर्गीय नसतील तर त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही. नो मराठा आरक्षण अशी भूमिका आम्ही एका परिषदेमध्ये घेतली होती. श्रावण डेवरे त्या परिषदेचे अध्यक्ष होते, प्रमुख वक्ते होते हे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्रीताई पाटील. आणि या सभेमध्ये मी सुद्धा आयोजक होतो आणि त्यामध्ये नो मराठा आरक्षण ही भूमिका घेतली. त्याच्या अगोदर कुठलेच ओबीसी विचारवंत मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही असं बोलायची हिंमत दाखवत नव्हते, कारण त्यांच्या मनामध्ये असलेली धर्माची गुलामगिरी, ही धर्माची गुलामगिरी आपल्यावर दहशतवाद लादत असते. आणि दहशतवाद क्षत्रियांचा आहे, ब्राह्मणांचा आहे आणि वैश्यांचा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दहशतवाद झुगारून दिला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाच्या लोकांना इतकं पुढे नेलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना घाबरायचं नाही. आणि आपल्याला माहित आहे की या संघर्षामध्ये अनेक लोकांचे बळी गेले. अलीकडेच भीमा कोरेगावचा संघर्ष जर आपण पाहिला तर लक्षात येईल की महाराष्ट्रातला मराठा समाज हा जो हल्ला केलेला हा पाकिस्तानच्या लोकांनी केलेला नाही, उच्चवर्णीय लोकांनी केला आहे. आणि त्या हल्ल्याचं कारण आहे की भीमा कोरेगावच्या युद्धात भीमा कोरेगाव मधल्या शूर महार सैनिकांनी ब्राह्मण आणि क्षत्रिय आणि ब्राह्मण आणि मराठा या दोन्ही समाजांचा किंवा दोन्ही उच्चवर्णीयांचा पराभव केला होता. आणि हा जो विजयस्तंभ आहे तो भारतातल्या उच्चवर्णीयांचा पराभवाचा आणि मागासवर्गीयांच्या विजयाचा विजयस्तंभ आहे. आणि म्हणून हा जो विजयस्तंभ आहे, या विजयस्तंभाकडे बघण्याचा ब्राह्मणी दृष्टिकोन जसा वाईट आहे तसा मराठ्यांचा सुद्धा वाईट आहे. कारण आम्हीच शूर या देशात आहोत, जन्मताच क्षत्रिय शूर असतात, या अहंकारावर हा सगळा समाज पोचलेला होता. आणि म्हणून आज जरांगे पाटलांना किंवा मराठा समाजाला जो आज त्रास होतोय हा ब्राह्मणी तत्वज्ञानाचा होतोय, मनुस्मृतीचा होतोय की तुम्ही जो जन्मताच आम्ही श्रेष्ठ असतो हा अहंकार पकडलात, हा निसर्गविरोधी अहंकार आहे. जन्माने कोणीच श्रेष्ठ नसतो, जन्माने कोणीच क्षत्रिय नसतो किंवा जन्माने कोणीच शूर नसतो, जन्माने कोणीच विद्वान नसतो. जो आपापल्या संस्काराने, आपापल्या कष्टाने, आपापल्या मेहनतीने आणि विद्या घेऊन शूर होऊ शकतो, हुशार होऊ शकतो, हाच निसर्गाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून जगामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये लोहार सुतार हे मागासवर्गीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहोचले, अनेक लोक शास्त्रज्ञ झाले. परंतु भारतात हे झालं नाही, कारण भारतामधल्या धर्माचा पगडा इतका भयानक होता की याचं एकमेव उदाहरण, या संघर्षाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये एवढ्या अडचणी आल्या, शाळा प्रवेश नाकारणं, शाळेत बसू न देणं आणि प्रचंड मोठं जागतिक दर्जाचं विद्वान होऊ सुद्धा आपल्या देशाने त्यांना स्वीकारलं नाही. आणि आजही बाबासाहेब आंबेडकरांना लोक स्वीकारत नाहीत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे स्वीकारत नाही याबद्दल मला अजिबात दुःख नाही, कारण ते खुलेआम आमचे शत्रू आहेत. परंतु ओबीसी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारत नसतील तर ते अत्यंत खेदाची गोष्ट आहे, अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि ओबीसीच्या सार्वजनिक जीवनाच्या अपयशाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की आताचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे ते पराभव झालेलं आहे, त्याचा पराभव झालेला आहे. आता सराटे पाटील असतील किंवा जरांगे पाटील असतील हे मराठ्यांच्या आरक्षणाचं कोणत्याच अर्थाने समर्थन करू शकत नाहीत, न्यायालयात करू शकत नाहीत, विधानसभेत करू शकत नाहीत, लोकसभेत करू शकत नाहीत, कुठल्याच सभेत करू शकत नाहीत. आता मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके यांच्या नंतर ओबीसीमध्ये एवढे प्राध्यापक आणि वकील आहेत की निश्चितपणे ते कुठेही ह्या जरांगे पाटलांचा पराभव करू शकतात किंवा मराठा समाजातल्या कुठल्याही विद्वानाचा आरक्षणाच्या चर्चेत सपशेल पराभव करू शकतात. कारण मराठे हे कधीच मागासवर्गीय नव्हते आणि आरक्षण हे शोषितांसाठी आहे, मागे राहिलेल्यांसाठी आहे, ज्यांना प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी आहे. ही थेट आरक्षणाची व्याख्या आहे. आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार यांच्यासारखी विधानसभेत बसणारी अनुभवी मंडळी मूर्खासारखं वक्तव्य करत होते आणि सांगत असतात की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार, हा आमचा शब्द आहे. आणि कुठून देणार? मराठे जर मागासवर्गीयच नसतील तर आरक्षण तुमच्या घरातून देणार का? आरक्षण हे काही लोणचं नाही आहे, आरक्षण काही ब्रेड बटर नाही, आरक्षण काही चॉकलेटच्या गोळ्या नाहीत की तुम्ही ते लहान मुलांसारख्या वाटत सुटाल. आणि म्हणून या लोकांना म्हणजे फडणवीस असतील किंवा विधानसभेतले सगळे मराठा नेते असतील, अगदी पृथ्वीराज चव्हाण सुद्धा हा विषय का समजू शकत नाहीत की आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्ही या महाराष्ट्राचं शोषण केलंय, आम्ही जमीनदार आहोत, आम्ही सरंजामी लोक आहोत, तर तुम्ही आरक्षण मागता कशाला? एवढं सगळं असताना तुम्ही का आरक्षण मागता? आणि म्हणून अशा चुकीच्या वक्तव्यांमुळे आज मराठा समाजाच्या नेत्यांसमोर
राजकीय पराभव झालेला नाही, पण आरक्षणाच्या बाबतीत सपशेल पराभव झालेला आहे आणि हा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे. आणि ओबीसीचे तरुण आज पुढे येत आहेत. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ती मराठा प्रभावाने, मराठ्यांच्या सरंजामी वृत्तीने प्रभावित होऊन घेतली होती. वामन मेश्रामने अशी भूमिका घेतली होती. पण मला असं वाटतं की आज बाळासाहेब आंबेडकरांना हे समजलं की जर ओबीसीचे तरुण आज आरक्षणाच्या समर्थनात उतरत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून बाळासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या समर्थनात उतरले. परंतु वामन मेश्राम ही भूमिका मांडायला तयार नाहीत किंवा आमची चूक झाली हे जाहीरपणे सांगायला तयार नाहीत. कारण मराठा हे सामाजिकदृष्ट्या मागास नसतील तर जे मराठा आरक्षणाच्या समर्थनात बोलले त्यांनी आपली चूक कबूल केली नाही. आणि म्हणून आता मला हे सांगायचं आहे की आपल्या लोकांमध्ये, सगळ्याच मागासवर्गीयांमध्ये न्यूनगंड होता की आम्ही मागासवर्गीय असणं हा अभिमानाचा विषय आहे की पराभवाचा विषय आहे. आणि म्हणून आपली जी स्थिती होती, आपले आईवडील मागच्या पिढ्या यांनी जे हाल अपेष्टा आणि शोषणाचा अनुभव घेतला, त्या शोषणाविरुद्ध बंड करणं आणि लढायला उठणं हे भारतामध्ये मागासवर्गीयांना कधीच शक्य नव्हतं. आणि अजूनही असं वाटतं नरेंद्र मोदींचा ज्या पद्धतीने 3 वेळा विजय झालेला आहे, हे गुजरातचे लोक, नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा, हे आरक्षणाचे विरोधक आहेत. गुजरात राज्य हे आरक्षणाच्या विरोधातलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे नागपूर आहे किंवा RSS आहे, हे आरक्षणाच्या विरोधातले लोक आहेत. गोळवलकर गुरुजी, हेडगेवार, हे सगळे भाजप संघ परिवार हे आरक्षणाच्या विरोधातली मंडळी आहे. आणि यांच्या विरोधात जिंकणं ही फार अवघड गोष्ट आहे. आज काँग्रेसने सुद्धा, म्हणजे राहुल गांधींनी भूमिका घेतली, भारताचा पूर्ण दौरा केला आणि आज संसदेमध्ये जी भाषणं आपल्या खासदारांची होत आहेत ते मोदींचा रोज पराभव करतायत. मोदींना सळो की पळो करून सोडलेलं आहे. ज्या पद्धतीने मोदी हे अतार्किक बोलायचे, खोटं बोलायचे, अशा प्रकारचं धादांत खोटं मराठा आरक्षणाचे समर्थक लोक बोलत होते. जरांगे पाटील बोलत होते, पण त्या जरांगे पाटलांच्या दहशतीमुळे कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हते. पण आता ओबीसी बोलू लागलेत आणि ओबीसी जे बोलतायत ते सत्य आहे, ते खोटं नाही. कारण आरक्षणाला समतेचं तत्व आहे, संविधानामध्ये सामाजिक न्यायाचं तत्व आहे. मी सुद्धा अभिमानाने सांगेन की मला काय हे काही जन्मताच ज्ञान नव्हतं. मराठा आरक्षणावरचं एक पुस्तक मी वाचलं, मराठ्यांचे ओबीसीकरण, आणि त्या पुस्तकाला प्रस्तावना होती माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.बी. सावंत. आणि त्या पी.बी. सावंतांनी सांगितलं की आरक्षण ही भीक नाही किंवा आरक्षण ही सवलत नाही, तर आरक्षण हा सामाजिक न्यायाचा, समतेचा विषय आहे. या देशानं हजारो वर्ष मनुस्मृती अनुभवली, विषमता अनुभवली. या विषमतेने आमचं ओबीसी, SC, ST आणि स्त्रियांचं प्रचंड शोषण केलं. आणि या शोषणावर संविधानपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक आंदोलनं झाली. ज्या कुळ कायद्याच्या आंदोलनाने आम्ही जमिनीचे मालक झालो, त्या आंदोलनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि आमच्याकडे चिरणे जंगल सत्याग्रह झाला उरणला, जिथे मी बोलतोय, त्याचे शिल्पकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. चौदार तळ्याच्या आंदोलनाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ज्या मनुस्मृतीने आमच्यावर गुलामगिरी लादली त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि या बाबासाहेब आंबेडकरांनी शोषण काय हे संविधानपूर्व काळामध्ये आम्हाला, देशाला समजावून सांगितलं. संविधान सभेत यावर प्रचंड मोठे वाद घातले, मोठमोठ्या विद्वानांना त्यांनी हरवलं आणि मग संविधानाची निर्मिती झाली. आज नरेंद्र मोदी अशा प्रकारचे वाद राहुल गांधींशी घालू शकत नाही. ते राहुल गांधींना एवढं म्हणतात बच्चा आहे बच्चा आहे, पण राहुल गांधींनी परवा लोकसभेत जी चर्चा केली आणि त्यांनी खरं म्हणजे भारतातलं जे अध्यात्म आहे, सर्वधर्मीय अध्यात्म आहे किंवा जे काय भक्ती मार्ग आहे, त्याची जी प्रतिकात्मक चर्चा केली ती अप्रतिम होती. म्हणजे शंकराची हाताची जी अभय मुद्रा आहे ती सांगितली, येशू ख्रिस्तांची सांगितली, भगवान बुद्धांची सांगितली. आणि भारत देश हा लोकांच्या मनात दहशत निर्माण न करणारा, दहशतवाद विरोधी, लोकांना आधार देणारा, लोकांना अभय देणारा असा देश आहे. आणि तुम्ही हिंदुत्व म्हणून ज्या गोष्टी सांगितल्यात ते लोकांवर अत्याचार करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी जे हिंदुत्वाच्या जीवावर मागच्या 2 काळात 2 सत्रामध्ये आणि आता 3ऱ्या सत्रात लोकसभेच्या जे राज्य निर्माण केलेलं आहे किंवा देशात सरकार आणलेलं आहे, हे दहशतीचं आहे. आणि हा जो दहशतवाद आहे, हिंदू दहशतवाद आहे, तो राहुल गांधींनी त्या लोकसभेत समोर आणला आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आणला. अत्यंत महत्वाचा तो विषय होता. आणि हा जो दहशतवाद आहे हा महाराष्ट्रात मराठ्यांनी निर्माण केला. 58 क्रांती मोर्चामध्ये किती कौतुकाच्या गोष्टी असतील, शिस्तीच्या असतील, स्वच्छतेच्या असतील, टापटीपणाच्या असतील, पण तुम्ही ओबीसी, SC, ST यांच्या मनात दहशत निर्माण केली आणि सांगितलं की मराठे हे सत्तेमध्ये आहेत, 150 आमदार त्यांचे आहेत, डझन मुख्यमंत्री आहेत, डझन गृहमंत्री आहेत आणि डझन महसूल मंत्री आहेत. यांच्या जीवावर जमिनी काय, जागा काय, घरं आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही घेऊ आणि आरक्षण सुद्धा घेऊ. आणि अशाच प्रकारचे निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभेत घेतले गेले. नारायण राणेचा एक मागासवर्गीय आयोग आला, त्यांनी सांगितलं मराठे मागास आहेत. त्यानंतर अनेक न्यायमूर्तींची, माजी न्यायमूर्तींचे मागासवर्गीय आयोग आले, ते सांगायला लागले मराठे मागास आहेत. सत्ता तुमची आहे,
न्यायमूर्ती तुमचे आहे, तुमच्या जातीचे आहे, ते तुम्हाला जरी मागास ठरवत असले तरी तुम्ही मागास नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. खेड्यातल्या कुठल्याही कष्टकरी माणसाला विचारलं मराठी मागास आहात का, ते मान्य करणार नाहीत. मराठे हे लुटमार करणारे, मराठे हे शोषण करणारे, मराठे हे सरंजामी आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही. ही गोष्ट महाराष्ट्रात घराघरात माहीत आहे. तरी सुद्धा इथला समाज बोलत नव्हता. त्याचं कारण होतं की ते मराठ्यांना घाबरत होते. आणि म्हणून सत्तेच्या क्षेत्रात जे लोक आहेत, ज्यांनी आमदारकी आणि लोकसभा लढलेली आहे, ते मराठ्यांना घाबरूनच असतात. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या भाषणात असायचे, खास करून भुजबळ साहेबांचं भाषण, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. प्रकाश शेंडगे पण असंच बोलायचं, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आणि बाकीचे भित्रे ओबीसी लोक बोलायचे, नाही मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, त्याला स्वतंत्रपणे द्या, आपण ओबीसी मधून नका. पण आरक्षणाचे जे खरे अभ्यासक आहेत त्यांना माहित आहे आरक्षण एससी एसटी आणि ओबीसी यांनाच मिळू शकतं, कारण ते सामाजिक दृष्ट्या शोषित आहेत, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत. आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले त्यांना आरक्षण मिळतं. आर्थिक निकषावर आरक्षण देताच येत नाही. आरक्षणाचं हे जे तत्वज्ञान आहे ते देशामध्ये मांडलं गेलं नाही. आणि म्हणून आरक्षणाच्या तत्वज्ञानामध्ये मागासवर्गीयांचं शोषणाचं तत्वज्ञान आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या ओबीसींच्या गावागावामध्ये आता श्रावण महिना येईल, रामायणाची पारायणं होतील, खास करून कोकणामध्ये महाभारताची पारायणं होतील आणि त्या ग्रंथांची पूजा होते. परंतु त्या रामायण आणि महाभारत मी पण बालपणापासून ऐकलेलं आहे आणि रामायण माझं पूर्ण पाठ होतं. परंतु रामायणामध्ये शंभुकाचा वध आहे आणि शंभुकाचा वध का केलेला आहे हे मला आंबेडकरी चळवळीतून कळलं आणि मला रामायणाचा उलटा अर्थ समजायला लागला. महाभारताचा शोषणाचा अर्थ, त्या दृष्टीने शोषणाचा अर्थ मला कळायला लागला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रामायण महाभारताची चिकित्साच केली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ आम्ही वाचत नाही, ओबीसी वाचत नाही, कारण आम्ही त्यांना आजही प्रतिष्ठेचं मानाचं स्थान द्यायला तयार नाहीत. तर ही आमच्या मनातली मनुस्मृती आहे. म्हणून आपल्या ओबीसीने सुद्धा महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली असली तरी आपल्या मनात हृदयात असलेली मनुस्मृती आग लावून आपण जाळली पाहिजे. आणि ती जाळायची असेल तर आपण भगवान बुद्ध, भगवान महावीर, चारवाक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. मला हे सांगायचं आहे की आज ओबीसींच्या मनामध्ये एक चांगली भावना आलेली आहे आणि ही भावना अशी आहे, अरे मराठा जर ओबीसीचं आरक्षण घ्यायला आलेले आहेत, मराठ्यांनी जर महानगरपालिकामधलं ग्रामपंचायतमधलं आपलं आरक्षण संपवलेलं आहे, मराठा ब्राह्मणांनी संपवलेलं आहे, हे इम्पिरिकल डेटा वगैरे थोतांड आहे. आणि हे जे फडणवीस बोलतायत, अजित पवार बोलतायत, हे सगळं खोटारडे लोक आहेत. आणि याच्याविषयी आता लोकसभेत आणि विधानसभेत चर्चांना सुरुवात झालेली आहे. या लोकांना मूर्ख बनवलं होतं. वडेट्टीवारांचं आज मी एक भाषण बघितलं की हे सरकार कसं मूर्ख बनवते. अदानी मुंबईच्या जमिनी लुटत चाललेला आहे आणि अदानीला श्रीमंत करण्याचं ध्येय घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करते. मुंबईचे भूमिपुत्र सुद्धा या सगळ्या शोषणाविरुद्ध बोलायला तयार नाहीत, आगरी कोळी बोलायला तयार नाहीत. पण मला हे सांगायचं आहे की आरक्षणाचं आंदोलन एवढं सोपं नाही. आजही ओबीसीचं समर्थन ओबीसी नेते मिळू शकत नाही. मी आगरी समाजात आहे, आगरी कोळी समाजात मी काम करतो, परंतु आगरी कोळी समाजाचं मी कितीही प्रबोधन केलं तरी ते सांगतात की आरक्षण हे जातीच्या आधारावर नको, आर्थिक निकषावर द्या. असे मूर्ख लोक आमच्या समाजात आहेत. या समाजाला समजवण्याचं काम मी अटीतटीने करत आहे. प्रत्येक जातीला, ओबीसीच्या प्रत्येक जातीच्या नेत्याला हे करावं लागणार आहे. आणि याच्यासमोर आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने बौद्ध बांधवांना आरक्षणाच्या बाबतीत साक्षर केलं. आरक्षण हे भीक नाही, आरक्षण हा आपला अधिकार आहे. आरक्षणामुळे आपल्याला प्रतिनिधित्व मिळतं. मग ते प्रशासनात असेल, राजकारणात असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल, संशोधनाच्या क्षेत्रात असेल, चित्रपटांच्या क्षेत्रात असेल, आपल्याला प्रतिनिधित्व नाकारलं होतं, ते प्रतिनिधित्व द्यायचं काम आरक्षणामुळे होतं. असा सकारात्मक विचार आरक्षणाच्या बाबतीत झाला पाहिजे. आज देशामध्ये जो हिंदुत्ववाद आहे तो आरक्षणाच्या विरोधात आहे. मग तो शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल, हे दोन्ही आरक्षणाचे म्हणजे सामाजिक न्यायाचे विरोधक आहेत. आणि म्हणून याच पद्धतीनं आपल्याला मोठमोठे विद्वान, मोठमोठे वक्ते राज्याच्या, देशाच्या गाव पातळीवर तयार करावे लागतील आणि ते आरक्षणाच्या समर्थनात तत्वज्ञान मांडतील. हे तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि या तत्वज्ञानामध्ये धर्मांतर हा विषय सुद्धा आहे. जर ही गुलामी आपल्याला कायमची फेकून द्यायची असेल तर हा विषमतावादी, मनुवादी धर्म आपल्याला सोडून द्यावा लागेल. हे ओबीसीना सांगण्याची हिंमत आपल्याला ठेवायला लागेल. कारण याला आता वेळ फार कमी आहे आणि मोदींना आता निसटता विजय मिळाला आहे आणि मोदींना मनुस्मृती लादायची आहे. मागच्या काळात तुम्ही पाहिला असेल की शालेय अभ्यासक्रमामध्ये आम्हाला मनुस्मृती लावायची आहे असा विषय चर्चेला आला होता. हे फार भयानक आहे. आणि म्हणून या मनुस्मृतीचा पराभव करायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली.
सन्माननीय नेते जितेंद्र आव्हाड यांनी ही मनुस्मृती जाळायचा प्रयत्न केला, परंतु मनुस्मृती जाळण्याचे आद्य जनक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा फोटो तिथे आहे याची काळजी ते घेऊ शकले नाहीत. आणि म्हणून हे जी सगळी कामं आहेत ही डुक्कर मुसंडींनी होत नाहीत किंवा धडाकेबाज पद्धतीने होत नाही. अत्यंत मनाच्या सूक्ष्म स्थितीचा विचार करून हे निर्णय घ्यावे लागतात. अत्यंत जागृत आपल्याला असावं लागतं. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो चर्चेचा विषयच असा आहे की आरक्षणाच्या बाबतीत ओबीसीमध्ये स्वाभिमानाची भावना निर्माण होत आहे. मागासवर्गीय बांधवांना आरक्षण मिळतं, परंतु त्यांचे अपमान हे आरक्षण म्हणजे सरकारचे जावई असे अनेक लोकांनी केलेलं आहे. आणि आरक्षणाच्या बद्दल फेसबुकवर व्हॉट्सअपवर टीका करणारे ज्या पद्धतीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत त्या पद्धतीनं ओबीसी लोक सुद्धा आहेत. आणि यांचा मानसिक जो संतुलन आहे ते ठिकाणावर आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल. अलीकडेच मराठा लोकांनी म्हणजे सराटे पाटील आणि जरांगे यांनी सुद्धा सांगितलं की मंडल आयोगच आम्ही रद्द करू. म्हणजे यांच्या मनामध्ये एकूण आरक्षणाच्या बाबतीत विरोधाचीच भूमिका होती. हे आरक्षणाचे समर्थक कधीही नव्हते. आणि म्हणून मागच्या काळात झालेली मराठा आंदोलनं ही मागासवर्गीयांच्या विरोधातली होती, ती उच्चवर्णीयांची आंदोलनं होती. जरी ते आरक्षण मागत असले, आम्ही मागास आम्हाला कुणबी दाखले द्या, तरी त्यांचा हेतू उच्चवर्णीयांची सत्ता सर्व ठिकाणी प्रस्थापित करणं हा होता. आणि म्हणून ओबीसी एससी एसटी आणि यातून धडा घेतला पाहिजे. अशा लोकांच्या विरोधात सर्व स्तरावरून आपल्याला अक्षरशः मोठी चळवळ उभी करावी लागेल. आज ओबीसीनी याचं नेतृत्व जर केलं तर मला विश्वास आहे की एससी एसटी लोक आपल्या सोबत येतील. आणि आज ही आशा माझ्या मनात निर्माण झालेली आहे. ती आशा ही आहे की आता ओबीसी एससी एसटी यांच्या आरक्षणाच्या बाबतीत न्यायाची, समतेची संविधानिक भूमिका निर्माण होऊ लागलेली आहे. मी सगळ्या समस्त ओबीसी विद्वानांना सांगेन की या विषयावर तुम्हाला जसं समजतंय, तुमचे अनुभव आहेत ते आपण बोललं पाहिजे. मला कल्पना आहे की याच्यामधला मी विद्वान नाही, की मी मोठा वक्ता नाही. मला जे अनुभव आले ते मी सांगायचा प्रयत्न करतोय. परंतु आरक्षणाच्या समर्थनार्थ फक्त आंबेडकरी समूहानं बोलायचं, बौद्ध बांधवांनी बोलायचं आणि त्यासाठी संघर्ष करायचा आणि फायदे इतरांनी घ्यायचं हे चालणार नाही. तुम्हाला आरक्षणाचे फायदे घ्यायचे असतील तर त्याला शक्ती दान पण करावं लागेल. मला अनुभव आहे की मराठा आरक्षणाच्या विरोधात आमची कोर्टात याचिका आहे. याचिकेला प्रचंड खर्च आहे, मेहनत आहे. शंकरराव लिंगे हे माळी समाजाचे नेते माझ्या सोबत आहेत. परंतु आगरी कोळी समाजामध्ये प्रचंड पैसा असून, शक्तिमान लोक असून 1 रुपया ते त्याला लावायला तयार नाहीत. अशी आताची ओबीसीची भूमिका आहे. मला पूर्ण विश्वास आहे ज्या पद्धतीने आता या ठाणे रायगडमध्ये आपली आंदोलन यशस्वी होत आहेत, लोकांचा पाठिंबा मिळतोय, लवकरच हा पाठिंबा या आरक्षणाच्या आंदोलनाला मिळेल. आणि मी जाहीर आवाहन करत सुटतोय की बाबा तुम्ही आरक्षणाच्या आंदोलनाला पैसा पुरवा. आता विधानसभेत आमचे नेते गणेश नाईक यांनी खंत व्यक्त केली की ज्या पद्धतीने मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतले भूखंड विकत सुटलेत, बिल्डरांना प्लॉट विकत सुटलेत, ते शोषणच आहे. आणि म्हणून आताच्या घडीला सुद्धा मराठा ब्राह्मण वैश्य ही मुंबई विकत आहेत, ठाणे विकत आहेत, रायगड विकत आहेत. हे आधुनिक शोषण आहे. आणि या शोषणाला उत्तर आपण केवळ आरक्षण हे नाही, म्हणजे शिक्षणातल्या आणि नोकऱ्या किंवा आरक्षण हा विषय नाही, तर जमिनींच्या बाबतीत मंडल आयोगाने दिलेले निर्णय मला माहिती आहेत. मंडल आयोग सांगतो की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या प्रमाणात ओबीसी एससी एसटी यांना जमिनींचा अधिकार भेटला पाहिजे, उद्योगांचा अधिकार मिळाला पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, बाकीचे निसर्ग स्रोत आहेत ते भेटले पाहिजे. आणि हे आंदोलन अजून बाकी आहे. केवळ शिक्षण आणि नोकऱ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत मी बोलत नाही, तर ओबीसीने आपल्या जमिनी या देशाच्या मागितल्या पाहिजेत, चांगली घरं मागितली पाहिजेत, चांगले उद्योग मागितले पाहिजेत. आणि यांची आंदोलन आपली चालू आहे. आणि याच्यावर आजही मोठा अटॅक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य करतायत. मुंबई लुटायला सुरुवात फडणवीस, अदानी, अंबानी, मोदी, शहा यांनी कधीच केलेली आहे. आणि म्हणून मुंबई कोळीवाडा गावठाणांच्या जमिनी हक्काचं आंदोलन मी इथे 3-4 वर्ष चालवतोय. आजही जमिनींच्या संघर्षात परवा डोंबिवलीमध्ये सोनारपाडा गावामध्ये मला अटक झाली. 40 दिवसाच्या मुलीला सुद्धा तुरुंगात टाकलं पोलिसांनी, तिचं घर तोडलं. मुस्लिम मुलगी होती. त्या तहसीलदारांना मी म्हणालो की साहेब 40 दिवसाची मुलगी आहे, तिला आता काय कळतच नाही, बोलत नाही, लिहित नाही, ती आक्रोश करू शकत नाही, तिचं घर तुम्ही तोडता, चित्तीचे छप्पर काढता, असं काय निर्माण करायला तुम्ही निघालेले आहात आणि कुठला विकास करायला निघालेला आहेत की ज्यामुळे तुम्ही एका 40 दिवसाच्या मुलीला रस्त्यावर आणलं. त्याचा राग त्या तहसीलदाराने एवढा आला की त्यांनी सांगितलं राजाराम पाटलांना अरेस्ट करा. मला अरेस्ट केली गेली. ही ज्या घटना घडतायत ते रस्त्यावर लढणाऱ्या लोकांना हे अनुभव वाईट येत आहेत. परंतु आपल्याला यासाठी संघर्ष करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध या सगळ्यांनी अशाच प्रकारचा संघर्ष इथल्या व्यवस्थेच्या विरोधात केला आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हे करावं लागेल. मला आशा वाटते की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फुगा फुटलेला आहे. त्या आरक्षणाचं आंदोलन एक खोटं आंदोलन होतं. ते संविधानाला धरून नव्हतं, संविधान विरोधी होतं. परंतु संविधानिक आंदोलन, संविधानिक आरक्षण हे ओबीसीचं असून सुद्धा ओबीसीना त्याचं महत्व कळत नव्हतं. ही सुद्धा फार
वाईट गोष्ट होती. आणि एकीकडे आंबेडकरी समाज या आरक्षणासाठी लढत असताना ओबीसी त्यांच्याकडे तटस्थासारखे बघत होते. आणि म्हणून या देशामध्ये ओबीसी हिंदुत्वाकडे झुकलेले आहेत. ते आंबेडकरवाद, संविधानवाद यांच्याकडे जात नाहीत. अशी स्थिती, दोलायमान स्थिती आज आहे. आजही आमचे सगळे नेते भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सरंजामी लोकांच्या पक्षामध्ये आहेत. त्यांना असा निर्णय घेता येत नाही की वंचित बहुजन आघाडी हा एक आंबेडकरी पक्ष आहे, बहुजन समाज पार्टी एखादा पक्ष आहे, याच्याकडे आम्ही जावं किंवा अशा प्रकारचा ओबीसीचा राजकीय पक्ष आम्ही स्वतंत्रपणे निर्माण केला पाहिजे, अशी भावना ओबीसी मध्ये निर्माण होत नाही. याचं कारण ओबीसींच्या मनामध्ये असलेली धार्मिक गुलामगिरी. आणि म्हणून ओबीसींचा कुठलाही नेता, कुठलाही वक्ता जोपर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची मालकी असलेल्या हिंदू धर्माची, वैदिक धर्माची चिकित्सा करत नाही, त्यांनी आमच्यावर गुलामगिरी लादले, हे मान्य करत नाही, तोपर्यंत आरक्षणाचा अर्थच कळणार नाही. आणि म्हणून ओबीसीला माझी विनंती आहे की याच्या पुढे आपल्याला धर्मचिकित्सा करावी लागेल. चुकीच्या अतार्किक गोष्टी ज्या बुद्धीला पटणाऱ्या नाही, म्हणजे देव ही कल्पना असेल, स्वर्ग ही कल्पना असेल, नरक असतील, चमत्कार असतील, ह्या सगळ्या कल्पना निसर्ग विरोधी आहेत. आणि यांची चिकित्सा केल्याशिवाय आपल्या मनातला तर्क, आपल्या मनातला जो बुद्धिवाद आहे तो विकसित होणार नाही, सदसद विवेकबुद्धी विकसित होणार नाही. आणि म्हणून ओबीसींच्या आरक्षणाची चळवळ ही साधी चळवळ नाही. तिचा अंतिम शेवट मुक्ती कोण पते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणाच्या दिशेने जातो आणि तो भगवान बुद्धांकडे जातो. आणि म्हणून मी आई एकविरेचं स्मरण प्रत्येक वेळी करतो. आई एकविरा ही महामाया भगवान बुद्धांचे आहे. आणि देशामध्ये दशावतार जरी असले तरी भगवान बुद्ध हा जो विषय आहे त्या सगळ्या दशावतारांना नाकारणारा आहे आणि खऱ्या माणसाला खऱ्या मुक्तीकडे नेणार आहे. आणि हा विषय सुद्धा ओबीसीना जेव्हा बोलता येईल तेव्हा निश्चितपणे परिपक्व भाषणं आरक्षणावर काय असतील, तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवातीपासूनची सगळी आंदोलन आणि शेवटचं आंदोलन भगवान बुद्धाकडे जाणं, धर्मांतराचं आंदोलन, हे सुद्धा महत्वाचं आहे. आज ओबीसीमध्ये मी बोलतो हे अनेकांना धाडसाचं वाटेल, खूप एव्हरेस्ट शिखर सर केल्यासारखं वाटेल, अत्यंत कठीण वाटेल, परंतु त्याला पर्याय नाही. अंतिम लक्ष आपलं हेच असलं पाहिजे. तुम्हाला जर हिंदू धर्माची चिकित्सा करायची असेल, चिकित्सेनंतर तुमच्या समोर येईल ती विषमता, विषमतेचं विष येईल आणि शेवटी तुम्हाला बुद्धांकडे जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. अख्ख्या देशाला हा पर्याय नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की ओबीसीनी भगवान बुद्ध, महावीर, चार्वाक, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावून, या महापुरुषांचे फोटो लावून उद्यापासून आंदोलनाला सुरुवात करावी. निश्चितपणे ओबीसी या देशाला सामाजिक न्याय शिकवतील. हिंदुत्वाकडे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांच्याकडे वळलेला ओबीसी ज्यावेळी आपली दिशा बदलेल तेव्हा देशामध्ये सत्तांतर होईल, हा विश्वास मला आहे. आमच्या नेत्यांना आज गुलामी जरी करावी लागते, भाजपची करावी लागते, राष्ट्रवादीची करावी लागते, काँग्रेसची करावी लागते, शिवसेनेची करावी लागते, या विषमतावाद्यांची करावी लागते. ती गुलामगिरी संपवायची असेल तर आपला राजकीय पक्ष आपल्याला निर्माण करावा लागेल किंवा जे आंबेडकरी पक्ष आहेत त्यांचा आधार घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल. पण निश्चितपणे ओबीसी आरक्षण हे या देशातला न्याय आहे, अभिमानाचा विषय आहे. तसा हिंदुत्वाचा विषय या मनुवाद्यांसाठी अभिमानाचा आहे, तसं ओबीसी आरक्षण हा लढण्याचा, छातीवर मिरवण्याचा विषय आहे. आणि म्हणून तो मिरवण्यासाठी ओबीसीनी मैदानात उतरावं ही कळकळीची विनंती करतो आणि माझं बोलणं मी संपवतो. आणि मी निश्चित या भाषणाच्या शेवटी सांगतो की देशामध्ये बदल होत आहेत, ओबीसी बदलत आहेत आणि आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी जेव्हा लढाईच्या मैदानात उतरतील तेव्हा एसटी एसटी जे अत्यंत शूर आणि लढाऊ आहेत ते ओबीसीच्या बरोबर येतील आणि त्या देशातलं परिवर्तन अटळ आहे. मोदींचा पराभव, शहांचा पराभव लोकसभेत व्हायला लागलाय. विधानसभेत आपले एकनाथ शिंदे म्हणजे 50 खोके ओके किंवा फडणवीस आणि अजित पवार यांचा सुद्धा पराभव व्हायला लागलाय. छोटे छोटे लोक बोलायला लागलेत आणि ओबीसीनी आता या विधानसभेत आपली ताकद दाखवावी आणि विषम व्यवस्थेचा पराभव आम्ही केला पाहिजे. क्षत्रिय व्यवस्था आहे, ब्राह्मणी व्यवस्था आहे, ही निसर्गाच्या विरोधी आहे, संविधान विरोधी आहे. ही बदलणं हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम करतो, जय ओबीसी करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.